नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेपू आणि मूग डाळ याची भाजी करणार आहोत। शेपूला हिंदीमध्ये सोआ म्हणतात, सब्बिस्के कानडीमध्ये। आणि ही भाजी चपाती, भाकरी, भात, पराठा याच्याबरोबर छान लागते। तर ह्याच्यासाठी इथे मी शेपू घेतलेला आहे, निवडून धुवून घेतलेला आहे आणि कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत। तर इथे पाव कप मुगाची डाळ घेते आहे एका कुकरच्या भांड्यामध्ये। ती 2-3 पाण्याने धुवून घेते आहे मी इथे आणि ही एक 15-20 मिनटं भिजू द्यायची। वेळ असेल तर भिजू दे, नाही भिजवली तरीसुद्धा चालेल। नंतर आपण इथे मी शेपूची जी धुतलेली पानं आहेत ती चिरून घेतलेली आहेत आणि ही चिरलेली पानं आणि मुगाची डाळ आपण ज्या भांड्यात कुकरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ घातली होती त्याच्यामध्येच हा शेपू पण घालते आहे। ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं, डाळ फक्त भिजलेली आहे थोडीशी। नंतर हे आपण प्रेशर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे, 1 किंवा 2 शिट्ट्या। अगदी मऊ काही डाळ शिजायची जरूर नाही आहे। नंतर कुकर गार झाल्यानंतर काढून आपण इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा। नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हे तडतडले की 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे, एक अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। उडदाची डाळ जरासा रंग बदलेपर्यंत आपण ती परतून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा कप कांदा घातलेला आहे आणि कांदा जरासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण। इथे मी थोडे 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्याही घातलेल्या आहेत आणि हे सगळं मिळून एक 30 सेकंद थोडं परतून घ्यायचं आहे। नंतर आपण जी डाळ आणि शेपू शिजलेला आहे कुकरमध्ये तो घातलेला आहे, ते मिश्रण। आणि नंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि थोडासा गूळही घातलेला आहे। गूळ चवीप्रमाणे घालायचा आहे, आवडत नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। नंतर याच्यात एक 2-3 चमचेच पाणी घालायचं आहे फक्त, म्हणजे हे सगळे आपण जे मसाले वगैरे घातलेले आहेत ते आपल्या भाजीबरोबर व्यवस्थित मिसळले जातील। नंतर एक 3-4 मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। मूग डाळ आणि शेपू आधीच शिजलेला असल्यामुळे याला फारसा वेळ लागत नाही, 3-4 मिनटात इथे ही भाजी शिजते व्यवस्थित। तर मग ही भाजी आपण आता चपाती, भाकरी, भात, पराठा याच्याबरोबर खाऊ शकतो। छान लागते चवीला, नक्की करून बघा। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।